नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मुलं हिरव्या पालेभाज्या खात नसतात आणि कालांतराने काय होतं की त्यांच्या शरीरावर त्याचे परिणाम जाणवायला लागतात आणि मग डॉक्टर सांगतात की हिरव्या पालेभाज्या मुलांनी खाल्ल्या पाहिजे. तर माझ्या चॅनल वरती मी माझ्या नातीला जे जे पदार्थ आवडतात, ज्या ज्या भाज्या आम्ही तिला खाऊ घातलेल्या आहेत, तर तसे तसे पदार्थ मी दिलेले आहे लहान मुलांसाठी. ते तुम्ही बघा. आणि आजची रेसिपी आहे तिच्याच आवडीची आहे, नातीच्या. ते थालीपीठ आहे. तर त्यामध्ये भाज्या घालून मी थालीपीठ करणार आहे. साधी सोपी रेसिपी आहे. ज्या दिवशी थालीपीठ असेल त्या दिवशी ती एक थालीपीठ दह्याबरोबर खाते, एक थालीपीठ ती तुपाबरोबर खात असते. तर खूप आवडीने ती हे थालीपीठ खात असते. लहान मुलं खरंच खूप आवडीने खातील, खूप चवीला छान लागतात. हे मोठे तर आवडीने खातात, पण मुलं सुद्धा ह्या अशा थालीपीठामधून प्रत्येक भाजीचा आपण त्यांना खाऊ घालू शकतो. तर ह्या पद्धतीने थालीपीठ नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. माझ्या चॅनलवरती बरेच प्रकार मी दिलेले आहे. नवीन नवीन मी शोधत असते, तिला जे जे आवडतं तेही मी करत असते, किंवा मी नेहमी सांगत असते की माझ्या रेसिपीमध्ये मी वेगवेगळे प्रकार ट्राय करत असते. आणि मला जो पदार्थ एकदम छान वाटला तो मी तुमच्या समोर इथे रेसिपीच्या स्वरूपामध्ये देत असते. तर आजची रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. थालीपीठ बनवण्यासाठी मी ते साहित्य काय काय घेतले ते दाखवते. एक वाटी भरून मी घेतलेली आहे. मेथी कापून घेतलेली आहे. एकदम बारीक पण ती कापलेली नाहीये. हे बघा. कोवळ्या काड्या पण, याच्या कोवळ्या दांड्या असतात त्या सुद्धा घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली थोडीशी. एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत. एक छोटी वाटी मी घेतलेली आहे. मूग आणि मटकी ही आहे मोड आलेली. मिक्स आहे. मोड आलेली मटकी आणि मूग हे शिजवून घेतलेली आहे. 1 टीस्पून घेतलेला आहे मी इथे बडीशोप. 1 टीस्पून घेतलेलं आहे जिरं. तर ह्या जिरं आणि बडीशोप आपल्याला ह्यामध्ये कशी घालायची आहे ते मी इथे सांगणार आहे. पावडर फॉर्म मध्ये आपल्याला घालायची नाही, पण त्याचा स्वाद एकदम छान या थालीपीठामध्ये उतरतो. तर ते मी इथे पुढे सांगणार आहे. हे पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे रेग्युलर भाकरीचं, आणि 1.5 वाटी मी घेतलेलं आहे चण्याचं डाळीचं पीठ. बेसन पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही यातलं कुठलं एखादं पीठ कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही, किंवा इक्वल प्रमाणामध्ये घेतलं तर त्याची टेस्ट छान लागतेच. आता हे 1 टीस्पून सोप आणि जिरं जे आहे, तर हे मला एकदा पाणी घालून आणि ह्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचंय. संपूर्ण असं हे ओले करून घ्यायचे. संपूर्ण भिजलेली आहे. यातलं संपूर्ण पाणी आता काढून टाकायचंय. यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. हे खलबत्त्यामध्ये मला फक्त जाडसर कुटून घ्यायचं आहे. पाणी संपूर्ण काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे बघा, फक्त नुसतं खलबत्त्याने जाडसर फक्त हे कुटलेलं आहे. जसं आपण ओवा हातावरती क्रश केल्यानंतर त्याचा वास सुटतो, तसंच ह्या बडीशोपचा आणि ह्या जिऱ्याचा वास येतो. फक्त पाण्यातून एकदा पाणी टाकायचं आहे आणि काढून असं फक्त जाडसर कुटायचं आहे. हे पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे. बडीशोप शरीरासाठी उत्तम असते, पचन चांगलं होतं आणि स्वाद अतिशय छान लागतो. मोड आलेली मटकी आणि मूग आहेत. शिजून घ्यायला विसरू नका, हे शिजून घ्यायचे आहेत. मेथीची भाजी आपण घालतोय. कोथिंबीर, लसणाची कुटून घेतलेल्या 2-3 पाकळ्या आणि मीडियम साईजचा एक कांदा. सर्व साहित्य आपण या पिठामध्ये घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आधी पिठाचं प्रमाण खूप जास्त नाहीये. जास्त पीठ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मग हे भाजीचं प्रमाण आणि कांद्याचं वगैरे हे प्रमाण थोडं थोडं तुम्हाला वाढवत घ्यायचंय, कारण चव छान लागते. खूप जास्त पीठ आणि भाज्या खूप कमी असं नका करू. चिमटीवर घातलेले आहे हिंग. अर्धा टीस्पून घालते हळद, आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. चवीपुरतं घालायचंय मीठ. थोडं थोडं पाणी घेऊन आणि आपल्याला हे पीठ मळायचंय. खूप पातळ करायचं नाही, खूप घट्टही ठेवायचं नाही. थोडंसं तेल घ्यायचंय. अगदी 1 टीस्पून फक्त मी तेलाचा वापर इथे भिजून झाल्यावर केलेला आहे.
या पद्धतीने कुठेच क्रॅक पिठाला गेली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठाचं पीठ करायचं आहे. बनवण्यासाठी लोखंडी तवा मी गॅसवर गरम करत ठेवलेला आहे. एक कॉटनचा कपडा, हा थालीपीठाचाच मी कापून घेतलेला आहे. कॉटनचा कपडा आहे, पाण्यात व्यवस्थित भिजून आणि तो पिळून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी याच्यावरती घातलेलं आहे आणि आपल्याला थालीपीठ लहान मोठे कुठल्या साईजचे पाहिजे ते आपल्याला इथे थापून घ्यायचे. पीठ छान भिजवायचे म्हणजे क्रॅक बाजूनी जात नाहीत आणि थालीपीठ खूप छान येतात. या पद्धतीने थालीपीठ करून बघा. मुलं, आपण मोठे सुद्धा खूप आवडीने खातील. दह्याबरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर किंवा ज्याला आवडते त्याला तुपाबरोबर सुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतात. आवडत असेल तर लोण्याबरोबर सुद्धा हे थालीपीठ अतिशय उत्तम लागतात. लोण्याचे पदार्थ, लोणी कसं काढायचं, तर माझ्या चॅनलवरती ह्या बऱ्याचशा रेसिपीज मी दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. लोण्याचा वापर करून बरेचसे पदार्थ मी बनवलेले आहेत, तेही तुम्हाला आवडू शकतात. व्यवस्थित थालीपीठ थापून झालेलं आहे. हे बघा, तवा गरम झालेला आहे. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. थोडंसं तेल तव्यावरती स्पॅच्युलाच्या साहाय्याने लावून घ्यायचे. लोखंडी तव्यावर बनवलेली भाकरी, चपाती, थालीपीठ शरीरासाठी उत्तम असतात. असेल तर अलगद आपला कपडा निघून येतो. फक्त परत थालीपीठ करताना एकच करायचं आहे, पाण्याचा हात घेऊन आणि कपड्यावरती टाकायचा आहे, लावायचं आहे आणि नंतर परत आपल्याला थालीपीठ थापायचंय. थोडंसं तेल लावायचंय आजूबाजूने, फक्त थोडंसं तेल मी इथे याला लावलेलं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. वरचं हे भाजेपर्यंत, एक साइड भाजेपर्यंत दुसरं थालीपीठ आपलं पटकन थापून होतं. अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठ आता हे थापून घेणार आहे. वरची संपूर्ण बाजू सुकली की हे बघा, अशी संपूर्ण बाजू सुकल्यानंतर थालीपीठ उलटे टाकायचं आहे आणि परत थोडंसं तेल, तूप, बटरचा वापर तुम्ही इथे करू शकता. या पद्धतीने सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत. खूप कमी वेळामध्ये आपले थालीपीठ इथे तयार झालेले आहे. कलर तुम्ही बघू शकता आणि मेथीची भाजी त्याच्यामध्ये घातलेली आहे. एकदम छान वास या थालीपीठचा येतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही दिवसभर बनवून ठेवा, अगदी नरमसूत हे थालीपीठ होतात. आणि जेवढे तुम्ही, काही पदार्थ असे असतात की ते थंड झाल्यानंतर चांगले लागत नाही, पण ह्या भाजीचे, या कॉम्बिनेशन मधले, ह्या दोन पिठाचं कॉम्बिनेशन केलेले हे जे थालीपीठ आहे, थंडे झाले तरी ते खूप उत्तम लागतात. नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा हे थालीपीठ आवडणारच आहे. कुठल्याही आवडीच्या भाज्या तुम्ही घाला. भाजीचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल, पण इक्वल प्रमाणामध्ये जर आज दाखवली प्रमाणे जर केलं तर भाजी, पीठ, त्याची जी चव आहे तर ती बरोबर पद्धतशीर जिथल्या तिथे लागते. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीठ कमी जास्त घेऊ शकता, भाजी कमी जास्त करू शकता. अन्यथा ह्याच प्रमाणात घेऊन करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.